ठाकूरवाडी टीमच्या फलंदाजाकडनं कदाचित विचार केला तर त्या झालेल्या चुका जामरुक ठाकूरवाडी टीमच्या त्या आता मात्र कुठेतरी या सांभाळून खेळावा लागेल. भरत गोलंदाज ट्रॅक वरती, गणेश आणि हरिदास अशी जोडी मैदानाची आतमध्ये. पहिला बॉल इथे पाहतोय आपण गोलंदाज ट्रॅक वरती या भरतला पाहतोय. पहिला बॉल 18 बॉल 45 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. त्या धावा चेस केल्या जातील का या मैदानावरती या. ओ यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक होता परंतु भरपूर चांगले प्रयत्न आणि या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. एकेरी धावेने श्री गणेशा खातं ओपन केलं जातं या जामरुक ठाकूरवाडी टीमची. एक धाव फलकावरती या. 18 बॉलमध्ये बनवायच्यात 45 धाबा. 18 बॉलमध्ये बनवायच्यात 45 धाबा. त्या धाबा चेस केल्या जातील का. खऱ्या अर्थाने विचार केला तर या स्पर्धेमध्ये या रखरखत्या ट्रॉफी आपण मित्रांनो पाहतोय. अगदी 5 नंबर मध्ये 5 ट्रॉफीज. एक दमदार आयोजन पाहायला मिळते. ओ यावेळेस दांडी 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 गुल फलंदाज बॅक टू डग आउट ठोक डीजे. धन्यवाद डीजे. दुसऱ्या बॉलवरती गोल्डन शिकार पाहायला मिळायची. ग्रीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ पुढे लेनचा बॉल झाले श्रीरष्टाकडनं सुकी आणि डीज वाईट प्लस 4 नशिबाचा पंजा इथे आपण पाहतोय. जामरुक ठाकूरवाडी टीमला इथे लागलाय. अगदी विचार केला तर 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. येणारा बॉल वाईट होता त्या वाईट बॉलवरती आलाय चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने म्हणजे 5 धावा या बॉलवरती 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 45 धाव्यांचं टार्गेट. बघा ज्या प्रकारची बीड टीमनं फलंदाजी केली त्या प्रकारची फलंदाजी मात्र करावी लागेल त्या. खरं तर विचार केला तर जामरुक ठाकूरवाडी टीमला बडा मुकाबला यहाँ पे. खूप चांगला सामना आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आपटाकरचा बॉल इथे समालोचक कक्षाला मानवंदन करून देणारा हा लांबलचक स्क्वेलिकच्या दिशेला ठोकलेला षटकार. ठोकणीच्या चांगला षटकार म्हणजे बघा 12 धाबा धावफलकावरती तर आहेत. ओ यावेळेस जुने कुलडवलाय बॉल निघून जाईल सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार 18 धाबा. अगदी विचार केला तर 4 बॉल मध्ये 18 धाबा. ज्या धाब्यांची गरज होती त्या धाबा मात्र इथे नक्कीच आपण पाहतोय जामरुक ठाकूरवाडी टीमच्या फलंदाजांनी या बनवल्यात. परंतु विचार केला तर अजून जर विचार केला तर आपण पाहू शकाल मित्रांनो आता इथून पुढे ही विकेट महत्वाची आहे. ओ यावेळी चांगला बॉल. इट इज अ फाईट. हा खरा बॉल राहिला इथे. 19 धाबा 45 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. आता बघा ही मॅच होती कुठे आणि पहिल्या षटकामध्ये येऊन ठेपले कुठे.
जिथून व्हाईट बॉल आला त्या व्हाईट बॉलवरती चौकार आला, तिथून मात्र षटकार 2 पाहायला मिळाले आणि त्यानंतर अजून एक व्हाईट बॉल. 19 धावा फलकावरती. इथे फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी. फलंदाज बॅक टू द आउट, ठोक दीजिए. थँक्यू डीजा. 19 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. नवीन फलंदाज काशीनाथ आपण पाहतोय. काशीनाथला पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज काशीनाथ. या बॉलवरती अजून एक विकेट आली, डॉट बॉल आला तरी बीड हा संघ कमबॅक करू शकेल, कारण पहिल्या षटकामध्ये या फटकेबाजी चांगली राहिली. पुढे लेनचा बॉल, फटका फसला. शतरक्षक आहे तिथे आणि ओ, जरा सांभाळून काळजी घ्या मित्रांनो. खेळाडूने प्रयत्न भरपूर केले मित्रांनो, परंतु यश मिळालं नाही आणि ठोकला इथे शेवटच्या बॉलवरती चौकार. 23 धावा फलकावरती. ठोक डीजा. आणि अगदी विचार केला तर या गोलंदाजाने 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या, तर राजा यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता बॅटमन बॉलर कॉम्प्रोमाइज करायला लागल तर काय तर होईल. हार्दिक गोलंदाज. पहिला हाफ टॅकर बॉल, त्या हाफ टॅकर बॉल वरती आलाय चौकार आणि धावा फलकावरती 27 धावा. 45 धाव्यांचं टार्गेट. बघा या मैदानावरती ना कुठेतरी चौकार कमी आणि षटकार जास्ती पाहायला मिळत आहेत. ओ, यावेळेस लाजवाब फटका. 2 बॉलवरती आल्या 10 धावा. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 33 धावा, 33 धावा फलकावरती. रिप्ले मध्ये पहा, रिप्ले मध्ये पहा मित्रांनो, काय फटका खेचला इथे या फलंदाजाने. आता इथून पुढे एखादा विकेट जर भिडवला तरी बीड संघ कमबॅक करू शकेल, परंतु विकेट कसा मिळेल या प्रयत्न करावा लागेल बीड संघाला. कारण विचार केला तर आपण खेळतोय नेहमी मित्रांनो आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी खेळतोय. स्वतःसाठी ग्रामीण क्रिकेट तर खेळलं जात नाही. 33 धावा फलकावरती. ओ, यावेळेस फटका चांगला दमदार आणि बॉल निघून जाईल. अजून एक चौकार, म्हणजे 3 बॉल मध्ये 14 धावा. काय कमालीची फलंदाजी पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. गणेश या फलंदाजाच्या बॅट्समन चांगले फटक्या. 37 धावा फलकावरती. येस, या विकेट साठी दिनेश बडेकर सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं
ओहो यावेळेस अजून एक चांगला फटका. एक मिनिट आपण चेक करूया. आता तिथे समजलं नाही या. लांब आहे का? येस चौकार असेल हा. कमालीचा फटका. 41 धावा. अजूनही 4 धाव्यांची गरज. बघा 2 षटकामध्ये या धावा चेस करत आल्यात. त्या धावा चेस केल्या जातील का? ओ आणि चौकाराची गरज होती तिथे आलाय षटकार. सामना फिनिश. बघा 11 बॉल मध्ये 45 धावा कुठून काढल्या जामरुख ठाकूरवाडी टीमना. अडिया आणि अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहूच का लितेश साबणा होता कुठे आणि आणून ठेवला कुठे. आणि प्रकाश पवार साहेबांकडे ते 200 रुपये आले होत्या. येस क्षमा साबिया. सचिन कर्णुक या साहेबांकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आलं होतं. ते म्हणजेच आपण खेळाडू पाहू शकाला सचिन पवार या खेळाडूसाठी. अगदी चांगला सामना मित्रांनो. मैत्रीपूर्ण सामना पाहायला मिळाला. परंतु बीड संघाने ज्या धावा बढवल्या होत्या ना त्या धावा भरपूर होत्या. परंतु विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सामना फिनिश. शेवटचा सामना आपण पाहू शकाल.